उद्धारक प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. प्रभू कृपाळू आहे आणि पुन्हा एक वार त्याने एक सुंदर वेळ आपल्याला दिली आहे त्याच्या वचनामधून मनाने चिंतन करण्यासाठी. आणि म्हणून आज जो आपला मन्नाचा शास्त्र भाग आहे तो फिलिप्पियरास पत्र याचा पहिला अध्याय वचन 21. फिलिप्पियरास पत्र पहिला अध्याय वचन 21 आपणा सर्वांसाठी मी वाचतो. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हा लाभ आहे. देवाच्या वचनामधून आपण मनन करणार आहोत आणि हा जो शास्त्र बघा आपण या ठिकाणी वाचलेला आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आपल्याला एक ध्येय उद्देश असणं फार महत्त्वाचं असतं. पौलाच्या जीवनामध्ये उद्देश आहेत. त्याला जीवन का जगायचं आहे हे तो सांगतोय. आणि म्हणून जीवनात उद्देश असणं किती महत्त्वाचं आहे हा अर्थबोध या ठिकाणी आम्हाला मिळतो. अनेक गोष्टी या शास्त्र भागातून स्पष्ट केल्या जाऊ शकतात, परंतु थोडक्या वेळामध्ये काही गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या अगोदर एक छोटं उदाहरण आहे. 2 विश्वासी लोकांचं जे एका गावामध्ये राहतात, संगती राहतात. त्याचं उठणं बसणं चालणं आहे. संगती त्यांचं चर्चला जाणं आहे, प्रार्थना करणं आहे, सगळ्या गोष्टी करणं आहे. परंतु ज्या वेळेस ख्रिस्तासाठी जगायची वेळ येते तेव्हा त्याच्यातला जो दुसरा व्यक्ती आहे तो त्याचं काम, त्याची नोकरी आणि त्याच्या इतर गोष्टी यांकडे जास्त त्याचा कल असतो, त्याचं लक्ष असतं, त्याचं महत्त्व त्या गोष्टींकडे असतं. आणि त्याच्यातला जो पहिला व्यक्ती आहे तो नेहमी प्रार्थना करायचा आणि देवाला विनंती करायचा की आजच्या दिवशी प्रभू तू माझा उपयोग तुझ्या गौरी कार्यासाठी कसा करू इच्छितो. माझ्या जीवनासाठी आजच्या दिवसासाठी तुझा उद्देश काय आहे मला तू प्रगट कर. आणि परमेश्वर त्याच्या जीवनाचा उपयोग करण्यासाठी एक असा दरिद्री व्यक्ती त्याच्या समोर आणतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण त्या ठिकाणच्या असणाऱ्या मनुष्यांना माहिती आहे, लोकांना माहिती आहे, समाजाला माहिती आहे. आणि ज्या वेळेस ती व्यक्ती ख्रिस्ताला समोर ठेवून त्या दरिद्री व्यक्तीची सेवा करते, तिचा पाहुणचार करते, त्याची काळजी करते, त्यावेळेस अनेक लोकांनी ही साक्ष दिली की आम्हाला जर ख्रिस्ताचं प्रेम बघायचं आहे तर जसं 2 नंबरच्या व्यक्तीने त्या व्यक्तीला जुगारून दिलं, त्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्याकडे कानाडोळा केला आणि तो तिथून निघून जाऊन आपल्या कामामध्ये व्यस्त झाला, तसं या व्यक्तीने केलं नाही. तर याने ख्रिस्ताचं प्रेम त्या ठिकाणी प्रकट केलं, देवाच्या वचनाची सेवा केली, प्रार्थना केली. आणि ही साक्ष त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पूर्णरूपी त्या ठिकाणी ख्रिस्ताच्या गौरवासाठी उपयोगाचं कारण ठरले. आणि म्हणून जीवनामध्ये जगणे मला ख्रिस्त हा अतिशय सुंदर विषय आहे. जर आम्ही त्यानुसार जगत नाही, विचार करत नाही, तर आमचं जगणं काय आहे याचं परीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. कारण जगणे मला ख्रिस्त आहे. जर माझा जगण्याचा उद्देश जर ख्रिस्त आहे तर नक्कीच माझी फजिती कधीही होणार नाही. अडचणी येतील, समस्या येतील, कारण ख्रिस्तासाठी आपण जगतो आहे तर आव्हानं राहतील. परंतु परमेश्वर हा धैर्य देणारा आहे, मार्गदर्शन करणारा आहे. आणि म्हणून काही गोष्टी आज आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की मला ख्रिस्तासाठी जगायचं आहे तर कोणकोणते विषय त्या एका व्यक्तीसारखं मला समोर ठेवता येतील. आजच्या दिवसाचं ध्येय मला कसं समोर ठेवता येईल, या वर्षभराचं ध्येय मला कसं ठरवता येईल, कसं मी माझ्या कुटुंबाचं नेतृत्व करेल, कसं माझ्या कुटुंबाला मी मार्गदर्शन करेल, हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जगणे मला ख्रिस्त असं लक्षात घेऊन आपलं प्रत्येक पाऊल आपल्याला टाकायचं आहे. आणि त्यासाठी संत पौल देवाचा दास या ठिकाणी ख्रिस्ताला प्रथम स्थान देताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि ते स्थान देत असताना त्याच्या विचारामध्ये, त्याच्या कामामध्ये,
त्याच्या सेवेमध्ये, त्याच्या जीवनामध्ये तो ख्रिस्तासाठी जगणार हे उद्देश किंवा हा धैर्य तो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पटवतोय, सांगतोय आणि तो जगत आहे त्याच्यामध्ये. कारण जगणं महत्वाचं आहे. जर आम्ही ख्रिस्तामध्ये आहे आणि ख्रिस्तामध्ये जगत नाही तर पौल हे जे वचन या ठिकाणी लिहितो आहे, सांगतो आहे, मंडळीला समजवतो आहे, कदाचित या गोष्टींकडे आमचं लक्ष नाही असं ते होईल. आणि म्हणून प्रियांनो, आपल्या जीवनाची सुरुवात जरी आपण केली तरी आपले जे विचार आहे त्यांमध्ये देखील आपण ख्रिस्तासाठी जगायला पाहिजे. आपण उठल्यापासून रात्रीच्या झोपण्यापर्यंत आणि आपला दैनंदिन जीवनक्रम आहे किंवा आपला आयुष्यक्रम आहे, यामध्ये आम्ही कसं जगतो. पुष्कळ वेळा आमच्या विचारांमध्ये प्रभू राहत नाही, आम्ही त्यासाठी जगत नाही आणि म्हणून आम्ही प्रार्थनेपासून दूर होतो. आम्ही त्याला हाक मारत नाही, आम्ही त्याचं वचन मनन आणि चिंतन करत नाही, आम्ही त्याच्या जवळ जात नाही. अनेक लोकांना उठून कामाची धावपळ असते, अनेक लोक कामासाठी नाश्ता तयार करतील, हे करतील, ते करतील आणि अनेक गोष्टींमध्ये ते आहे. शास्त्र असं नाही सांगत की ते करायचं नाही, पण आपलं जगणं हे आध्यात्मिक जीवनासाठी आहे, प्रभूसाठी आहे. तर प्रथम स्थान कोणत्या गोष्टीला द्यावं हे शास्त्र आम्हाला शिकवतं. आणि म्हणून किती हे समर्पण असणं गरजेचं आहे. आम्ही कुठे कामाला गेलो तरी ही सेवा आम्हाला पूर्ण करायची आहे. कारण पौल जिथेही असेल तिथे ख्रिस्ताची महिमा करणे हे त्याचं ध्येय त्यांनी ठरवून घेतलं होतं. हा उद्देश त्यांनी ठरवून घेतला होता की मी कुठेही जाईल, कुठेही काम करेल. जरी तो तंबू विण्याचं काम करत असेल तरी तो म्हणतो की मी तेही करेल ना, तरी मी देवाचा गौरव करेल, तरीही मला देवाचं नाव उंच करायचं आहे. हा उद्देश मला पूर्ण करायचा आहे, कारण मला जगणे हे ख्रिस्त आहे आणि मला ख्रिस्तामध्ये जगण्यासाठी या गोष्टी करणं गरजेच्या आहेत. आज प्रियांनो, आपल्या हे जीवनामध्ये आपण ख्रिस्ताशिवाय काही करू शकत नाही. आपलं जीवन जे आहे ते निरर्थक आहे. आपण त्याच्या व्यतिरिक्त आत्मिक जीवन जगू शकत नाही. ख्रिस्ताशिवाय आत्मिक जीवन आपण जगू शकत नाही. आणि म्हणून ख्रिस्ताला आपण आपल्या जीवनामध्ये जगू देणं आणि आपण ख्रिस्तामध्ये जीवन जगणं हे खूप चांगलं आहे. आणि पौल तेच म्हणतो, आम्ही जुन्या स्वभावामध्ये जर मृत आहोत तर ख्रिस्तामध्ये आम्ही नवीन आहोत. आणि ख्रिस्तामध्ये हे नवीन जीवन जगत असताना आमच्या जीवनाला अर्थ केव्हा येईल, महत्त्व केव्हा येईल, तर ते ख्रिस्तामध्ये जगण्याने येईल. आणि यासाठी एक विश्वासी जीवन जगत असताना मी आवाहन करेन की प्रत्येकाने आपल्या विश्वासासाठी आणि ख्रिस्तासाठी जे आपण अंगीकार केलेला आहे, विश्वास केलेला आहे, ते लक्षात घेऊन ख्रिस्तासाठी जीवन जगायचं आहे. साधा शब्दामध्ये विचार केला तर तो म्हणतो मी जगतो कारण ख्रिस्तासाठी जगायचे आहे. साध्या शब्दासाठी विचार केला तर काय येईल तिथे, मी जगतो कारण ख्रिस्तासाठी मला जगायचे आहे. मी दिवसाची सुरुवात करतो कारण मला ख्रिस्तासाठी ही सुरुवात मिळालेली आहे. मी विचार करायला सुरुवात केली तर कारण मला ख्रिस्तासाठी जगायचं आहे. मी माझ्या कामाला सुरुवात केली तरी मला ख्रिस्तासाठी जगायचं आहे. म्हणजे माझ्या कामाच्या द्वारे देखील प्रभूला गौरव आहे. माझं एखाद्या प्रियजनाशी बोलणं देखील प्रभूच्या गौरवासाठी आहे. माझं कुठे जाणं त्या ठिकाणी देखील प्रभूच्या गौरवासाठी आहे. आणि म्हणून जगणे हे ख्रिस्त आहे. एवढंच नाही तर तो सुंदररित्या तो आम्हाला त्या ठिकाणी शिकवतो आहे, सांगतोय की आम्ही देखील त्या गोष्टी करत राहाव्या. आणि अशाच काही 5 गोष्टी मला थोडक्यात तुम्हाला सांगायच्या आहे की आम्ही आपल्या जीवनाचा हा मुख्य उद्देश जो आहे तो विसरायचा नाही. येशू ख्रिस्तासाठी जीवन जगणे आणि लोकांना तारणाचा संदेश देणे हा आपला उद्देश असला पाहिजे. वचनानुसार ख्रिस्ती जीवन फक्त धार्मिक विधी नसून देवाबरोबर जिवंत नाते ठेवण्याचं जीवन आहे. जर आपण त्याच्याशी नातं ठेवत नाही आपण उद्देशापासून भरपटून जाणार, हरवून जाणार. जर एखादं लेकरू आहे आणि त्याला उत्तीर्ण व्हायचं आहे तर त्याचा उद्देश असला पाहिजे की ते पूर्ण जे ते शिकतोय ते आत्मसात करून घ्यावं. आम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे आहे, ख्रिस्तामध्ये आम्हाला जीवन पाहिजे आहे. या जीवनामधून सुटून जाऊन आम्हाला प्रभूमध्ये जीवन मिळायला पाहिजे असा आपला भरोसा आहे आणि विश्वासही आम्ही तसंच करतो.
परंतु ते मिळवण्यासाठी प्रियांनो आम्हाला ख्रिस्तासाठी जगावं लागेल. आणि म्हणून काही 5 गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. पहिली गोष्ट आहे देवाची महिमा करणे. मी जर जगतो तर माझ्या जीवनामधून मला देवाची स्तुती आराधना करायची आहे, त्याची महिमा करायची आहे, त्याला धन्यवाद द्यायचा आहे, त्याचा गौरव त्याला द्यायचा आहे. पहिले करिंथकरास पत्र 10 अध्याय वचन 31 मध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. जे काही तुम्ही करतात किती सुंदर आहे. आणि याच्यातून अर्थबोध येतो आम्हाला की जगणे मला ख्रिस्त का होते आम्हाला, कारण आम्ही जे काही करतो त्याच्यातून आम्हाला देवाला गौरव द्यायचा आहे. जेव्हा आम्ही जगणे मला ख्रिस्त असं लक्षात घेऊन जगतो तेव्हा आमच्या जीवनाचं प्रत्येक घटकेचं प्रत्येक समयाचं एक ध्येय ठरून जातं की मला देवाला गौरव द्यायचा आहे. मी कोणते चुकीचं काम करणार नाही ज्याच्याने देवाला गौरव मिळणार नाही. मी कोणत्या पद्धतीने चुकीचं बोलणार नाही की ज्याच्याने देवाला गौरव मिळणार नाही. मी कोणत्या पद्धतीने वाईट कृती करणार नाही की ज्याच्याने देवाला गौरव मिळणार नाही. मी त्या गोष्टी करेल ज्याच्याने देवाला गौरव देता येईल, देवाला उंच करता येईल, देवाची सेवा करता येईल. आणि म्हणून प्रियानो या जीवनामध्ये आपला उद्देश असला पाहिजे की आम्ही देवाचं गौरव करायला पाहिजे. देवाची महिमा करणे आपला उद्देश आहे, देवाची सेवा करणं आपला उद्देश आहे. आणि म्हणून आपले जीवन वर्तन आणि काम देवाला गौरव देणारे असावे अशी प्रभूची इच्छा आहे. आणि या 3 गोष्टीसाठी आपण आपल्या जीवनाचे समर्पण करायचं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल की देवावर प्रेम करणे आणि आज्ञा पालन करणे. फक्त त्याचंच आज्ञा पालन करणं हे खूप महत्वाचा भाग आहे. जेव्हा आपण त्याचं आज्ञा पालन करतो तेव्हा आपण अधिकाऱ्यांचं आज्ञा पालन करायला शिकतो, सेवकांचं आज्ञा पालन करायला शिकतो, वडील लोकांचं आज्ञापालन आपण करायला शिकतो. परंतु जो देवाचं आज्ञापालन करत नाही तो कोणाचंही आज्ञापालन करत नाही, कारण त्याला देवाचं भय नाही आहे. आणि म्हणून आम्हाला हे वचन शिकवतं मत्तई 22:37 मध्ये की तू आपला सर्व अंतःकरणाने, सर्व जीवाने आणि सर्व बुद्धीने परमेश्वरावर प्रीती कर. तुम्ही कोणत्याही पद्धतीने त्याला ना करून चालू शकत नाही. सर्व अंतःकरणाने आणि सर्व जीवाने सर्व बुद्धीने असं म्हटलेलं आहे. सर्व काही थोडक्या वेळेपुरतं नव्हे, थोडक्या क्षणापुरतं नव्हे, आपल्या जीवनातला थोडासा वेळ त्याला द्यायचा असं म्हणून नव्हे, तर आम्ही सर्व अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने हे शास्त्र आम्हाला शिकवतं की देवावर आम्हाला प्रीती करायची आहे. आणि त्याच्यावर प्रीती करणं म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणं हे शास्त्र शिकवतं. जो कोणी माझ्यावर प्रीती करतो तो माझी आज्ञा पाळतो, प्रभू म्हणतो. आज आपल्या प्रभूविषयी आपली प्रीती थंडावत चाललेली आहे आणि शास्त्र म्हणते की तो काळ येईल की अनेकांची प्रीती थंडावेल. त्या काळाविषयी कोणी जागृत नाही आहे, कोणी विचार करीत नाही आहे. परंतु आम्ही जर आमच्या जीवनाचं परीक्षण केलं तर हे नक्कीच आव्हान देईल की आम्ही देवाच्या वचनाचं आज्ञापालन किती करतो. जेव्हा आम्ही आज्ञापालन करताना दिसत नाही, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आम्ही त्याच्यावर प्रीती करत नाही. त्याचं वचन ऐकणं हे आज्ञापालनच नाही आहे, फक्त ती कृतीमध्ये पूर्णपणे स्वीकारणं आज्ञापालन आहे, ते जगणं आज्ञापालन आहे. आणि पण पौल म्हणतो जगणे हे मला ख्रिस्त आहे. हे आज्ञापालन आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. प्रियांनो, ऐकून विसरून न जाणारं आपण व्हायचं नाही आहे, कारण अनेक लोक ऐकून विसरून जातात, परंतु तसं आम्हाला करायचं नाही आहे. तिसरा भाग आम्हाला यातून असा पाहायला मिळेल की आमचा जीवनाचा उद्देश हा ख्रिस्तासाठी किंवा ख्रिस्तासारखे बनणे, तसं होणं आमचं काम आहे. आणि रोमकरास पत्र 8 अध्याय 29 वचन असं म्हणते की त्याच्या पुत्राच्या प्रतिमेसारखे व्हावे आपण. त्याच्या पुत्राच्या प्रतिमेसारखे आपण व्हावे, तसं आपण घडलं जावं. म्हणजे जेव्हा लोक तुमच्या आमच्याकडे पाहतील तेव्हा तो ख्रिस्त लोकांना दिसावा, मी नाही. आता मी दिसत नाही आहे, आता मी जगत नाही आहे, कारण मला जे लोक पूर्वी बघत होते ते दुष्ट स्वभावाने बघत असतील, माझ्या वाईट स्वभावामुळे मला ओळखत असतील, कदाचित माझी साक्ष खराब असेल त्या दृष्टीने मला बघत असतील. परंतु आता माझं नवीन जीवन झालेलं आहे, माझं जीवन बदलून गेलेलं आहे, प्रभूने माझं नूतनीकरण केलेलं आहे. आता मला जेव्हा लोक बघतात तेव्हा तो ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये दिसतो. आणि हे त्यांच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरतं. लोक विचारात पडतात की ह्या व्यक्तीचं जीवन कसं काय बदललं, आणि त्या साक्षी आहे.
परमेश्वराने अशा लोकांचं जीवन बदललं आहे की लोक त्यांची साक्ष ऐकून प्रभूवर विश्वास ठेवत असतात. किती प्रभावी साक्ष असतं की जेव्हा आपलं जीवन साक्षरूप्या पद्धतीने लोकांशी बोलतं. आणि म्हणून जगणं हे मला ख्रिस्त आहे आणि ख्रिस्तासाठी आम्हाला त्याच्यासारखं बनणं गरजेचं आहे. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांचे ध्येय म्हणजे ख्रिस्ताच्या स्वभावासारखे होत जाणं आहे प्रियानो. त्याचा स्वभाव कसा होता, तो कसा बोलायचा, कसा वागायचा, त्याची कृती कशी होते, तो कसा विचार करायचा, ह्या धडा त्यांनी आम्हाला शिकवलेला आहे. आणि म्हणून जेव्हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना प्रथम हे नाव ख्रिस्ती म्हणून मिळालं तर ते लोक सांगत होते की हे लोक तर ख्रिस्तासारखे बोलतात, हे ख्रिस्तासारखी प्रीती करतात, हे पापी लोकांना जवळ करतात कारण हे ख्रिस्तासारखे आहे, हे त्याच्यासारखं वागतात. आणि म्हणून त्यांना नाव मिळालं ख्रिस्ती. पण आजच्या आपल्या जीवनाकडे बघितलं तर आपल्या जीवनामध्ये जर वाईट गोष्टी आहेत, जगाच्या गोष्टी आहेत, जगाशी आपले संबंध आहे, वाईट पद्धतीने आपण जगामध्ये वावरत आहे, बोलत आहे, कृती करत आहे, कोणत्याही पद्धतीने ख्रिस्त गाजवला जाणार नाही. आणि त्यासाठी आपलं ध्येय आपण ठरवायचं आहे की मला प्रभू तुझ्यासारखं जीवन जगायचं तू शिकव. कदाचित जे उद्देश तुझे होते ते तू पूर्ण करे, परंतु माझ्या जीवनाचे उद्देश तुला ठाऊक कसं आहे आणि ते तू मला विदित कर. मी कसं जगावं हे मला शिकव. कारण जो त्याचा ऐकून जगतो तो कधी लज्जित आणि फजित होत नाही प्रियांनो. आणि यासाठी प्रभू आम्हाला या गोष्टी शिकवतो की ही आत्म्याची प्रेरणा आम्ही घ्यायला पाहिजे. हा पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो की त्याच्या संगतीमध्ये कसं चालायचं आहे. मनुष्य आपल्या बुद्धीने त्याच्या वचनाचं आज्ञापालन कधीही करू शकत नाही. मनुष्य ज्ञानी होऊ शकतो, चपळ होऊ शकतो, परंतु त्याच्या मार्गावर चालू शकत नाही. त्याच्या मार्गावर चालणं हे पूर्ण समर्पण आहे, आत्म्याची संगती आहे, ती विश्वासयोग्यता आहे, ती प्रामाणिकपणा आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दुजोरीपणा नाही आहे, तडजोड नाही आहे. प्रभू जे तू सांगशील तसं मी जगेल. आणि म्हणून जगणे हे मला ख्रिस्त आहे, मला ख्रिस्तासारखं होणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट आमचा उद्देश असायला पाहिजे ती म्हणजे सुवार्ता सांगणे. आणि हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मत्तई 28:19 मध्ये म्हटल्याप्रमाणे की जा आणि सर्व राष्ट्रांना शिष्य करा. ख्रिस्ती लोकांना जगात जाऊन सुवार्ता सांगण्याची जबाबदारी दिलेली आहे. हे कार्य आपल्या जीवनात नित्य पूर्ण होत राहिला पाहिजे. आज माझ्या जीवनातून माझ्या पत्नीने, माझ्या लेकरांनी, प्रियजनांनी, जवळच्या लोकांनी ही सुवार्ता ऐकली का? माझं बोलण्याने, वागण्याने मी ख्रिस्तासाठी जगत आहे तर ही सुवार्ता दिसते आहे का? हे लोकांना स्वीकारू द्या, लोकांना ग्रहण करू द्या. आणि माझा विश्वास आहे की या पद्धतीने जो सुवार्ता गाजवतो ती सुवार्ता अधिक फलदायी होणार आहे. पाचवी गोष्ट आहे की पवित्र जीवन जगणे. 1 पेत्र 1 15-16 ज्याने तुम्हाला बोलावले तो पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र व्हा. तुम्हाला बोलवलं आहे, का बोलवलं आहे, कशाला बोलवलं आहे? तर जसा तो पवित्र आहे तसे तुम्ही काय व्हा? पवित्र व्हा. उद्देश आमचा तो आहे, आमचं ध्येय ते आहे की आम्हाला पवित्र व्हायचं आहे. कारण जेव्हा प्रभू येईल तेव्हा तो म्हणतो की जो कोणी निष्कलंक आणि डागविरहित असेल, ज्यांनी स्वतःची तयारी करून घेतलेली आहे, त्यांना तो घ्यायला येणार आहे. आणि म्हणून आपल्या जीवनाचा उद्देश जो आहे तो पवित्र जीवन जगणे असू द्या. जगणे हे मला ख्रिस्त आहे तर त्याच्यामध्ये पवित्रता आहे. एका साईडला मी म्हणेल की जगणे हे मला ख्रिस्त आणि सगळ्या पद्धतीने खोट्या पद्धतीने जगाच्या पद्धतीने मी जीवन जगेल तर ही ख्रिस्ताविषयी केलेली लबाडी ठरेल. आणि म्हणून मी सांगितलं सुरुवातीलाच की जगणे हे मला ख्रिस्त. तर एक सुंदर विषय आत्मिक जीवनाचा आहे, विश्वासी जीवनाचा आहे की कोणताही विश्वासी व्यक्ती जो आहे तो ख्रिस्तासाठी जीवन जगत असतो. आणि पौल पण तेच सांगतो आहे. म्हणून देव आपल्या लोकांना पवित्र जीवन जगण्यासाठी बोलवत असतो. तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देणं किंवा त्याला आम्हाला ती कृती करून दाखवणं, तसं वागणं फार महत्त्वाचं आहे. आणि हेच प्रभू इच्छा करतो की आज माझं लेकरू आजच्या दिवशी आपल्या जीवनाची सुरुवात कसं करत आहे, खरंच तो आपलं जीवन समर्पित करून पवित्र जीवनात जगणार आहे का, या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे. म्हणून ख्रिस्ती जीवनाचा उद्देश जो आहे तो या 5 गोष्टींनी आहे की देवाची महिमा करणे, देवावर प्रीती करणे, ख्रिस्तासारखे जीवन जगणे, सुवार्ता सांगणे आणि पवित्र जीवन जगणे आहे. आणि यातूनच आम्हाला बोध होतो की मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे प्रियांनो.
एक सुंदर असं प्रभूचं वचन आम्हाला या ठिकाणी या गोष्टी आम्हाला शिकवतं. प्रभूचा दास आम्हाला या गोष्टी या ठिकाणी शिकवतो. आणि म्हणून ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन ख्रिस्तासाठी असते प्रियानो. याकडे पाठमोरे होऊ नका, कारण यातून हाच अर्थबोध आम्हाला मिळतो. जरी मृत्यू आला तरीही आम्हाला या गोष्टीमध्ये आनंद आणि समाधान आहे. आणि यासाठी आपण आपल्या जीवनाचं पूर्ण समर्पण करणं गरजेचं आहे. या वेळेला आपण या 5 उद्देशांना लक्षात घेऊन आपलं जीवन परमेश्वराच्या हाती सोपून देऊया आणि यानुसार जगून देवाला अधिक महिमा देऊया आणि परमेश्वराची सेवा आपल्या जीवनामधून नित्य होत राहो आणि जे उद्देश आपण आत्मिक जीवनासाठी ठरवलेले आहे ते पूर्ण होत राहो, जेणेकरून परमेश्वर आपला उपयोग अधिक आणि अधिक त्याच्या गौरी राज्यासाठी करेल. पुन्हा एक वार मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू.